ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. आता घरातून निघताना सगळ्यात आधी सायलीने प्रियाला वॉर्निंग दिलेली असते की लक्षात ठेव, घराच्या बाहेर पडलीस तर म्हणजेच तुला आता इथेच राहायचं आहे, तुझं तुझं काय ते करायचं, प्रतिभा त्यांना त्रास द्यायचा नाही, असं बोलून सायली अर्जुन आता घराच्या बाहेर पडतात. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा आणि त्यासोबत प्रिया एकट्याच असतात आणि तेव्हा मात्र आता प्रतिमाला प्रिया म्हणत असते की बघितलंच ना, ही लोक माझ्यासोबत कसं वागतात, ते मला चुकीची वागणूक देतात. त्यानंतर प्रतिमा तिच्याकडे, तिच्या बोलण्याकडे तिला लक्ष द्यायचं नसतो, कारण तिला माहिती असतं की ही तिची मुलगी काय खालच्या पातळीची आहे ती, आणि तिच्यामुळे या घरातल्या सगळ्यांना किती त्रास होतोय ना, या गोष्टीसुद्धा समजलेल्या असतात. त्यामुळे ती आता डायरेक्टली बोलत असते की मला ना जराही बोलायचं नाही आहे, मला कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुझ्याशी नाही बोलायच्या, मी आता इकडनं ना जाते, मला आराम करायचा आहे, असं देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की ठीक आहे, पण त्याच वेळेला आता प्रियाला हे सुद्धा ती सांगत असते की सायलीच्या मैत्रिणी येणार आहेत, तर त्यांना माझ्या रूममध्ये पाठवून दे. तेवढ्यातच आता दारावर सायलीच्या मैत्रिणी हजर असतात. सायलीच्या मैत्रिणीच म्हणजे सखी आणि त्याचसोबत जानकी आणि आल्याबरोबर इकडे मात्र दोघीही जणी प्रतिमा आत्याचा आशीर्वाद वगैरे घेतात आणि त्याच वेळेला त्यांच्या गप्पा इथेच बसून त्यांच्या सुरू होणार असतात. त्यातच प्रिया आता म्हणत असते की ह्या सायलीच्या मैत्रिणी आता कशा काय मध्येच आल्या. त्यावर प्रतिमा प्रियाला ओरडते आणि घरी आलेल्या पाहुण्यांबद्दल असं तू कसं काय बोलू शकतेस असं म्हणते. त्याबरोबर प्रियाला आता ती सरळ सांगते की तुला इथे नाही थांबायचं ना, तू चालती हो, इथे बिलकुलही थांबू नकोस, तुझी गाडी मात्र ही गरज नाही आहे, हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कारण तू तुझा आराम करू शकते तुझ्या स्टोरूममध्ये जाऊन, तुला इथे कोणी थांबायला सांगितलं नाही आहे. या सायलीच्या मैत्रिणी आहेत. प्रिया त्यावेळेला तिकडनं निघून जाते. तर इकडे मात्र आता सखी त्यासोबत आता जानकी ह्या प्लॅनिंग करत असतात आणि त्याच वेळेला त्यांचं प्लॅनिंग हेच सुरू असतं की कसं हे सगळं काही एक्झिक्यूट करायचं. म्हणजेच आता आई आणि मुलीचं नातं हे वेगळंच असतं. जसं की जानकीला तिच्या आईचं प्रेम आता कुठे मिळायला लागलं होतं, त्याचसोबत सखीलासुद्धा इतक्या वर्षानंतर तिची आई मिळाली होती. तीसुद्धा त्या सगळ्याबद्दलच आता एक एक करून सांगत होती. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आता मलासुद्धा तन्वीची परीक्षा घ्यायची आहे. ती आता मलासुद्धा बघायचं आहे की किती जपते ते, माझी किती काळजी वाटते ते तिला, आणि त्याचसाठी सायलीने हे सगळं केलं आहे. मग आता जानकी ही म्हणत असते की तू काळजीच करू नको प्रतिमा आत्या, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, आम्ही आहोत ना, आम्ही ठरवले प्लॅनिंग सगळं काही. मग आता या सगळ्या गोष्टींना लगेचच अंमलात आणायच्या, हे सुद्धा आता त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी विशिष्ट असं प्लॅनिंग त्यांचं झालेलं असतं. म्हणजे सखी आणि जानकीला आधी सायलीने सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात की नेमकं कसं सगळं मॅनेज करायचं आहे ते, आणि त्यामुळेच आता त्या प्लॅनप्रमाणेच ते पुढे एक्झिक्यूट करायचं ठरवतात. प्रतिमाही त्यांच्या या प्लॅनमध्ये सहभाग घेते. म्हणजेच तिलाही बघायचं असतं की तन्वी तिला किती मानते, तिच्यावर किती प्रेम करते, या सगळ्या काही गोष्टी बघायच्या होत्या आणि यासाठी तर हे सगळं काही ठरवून केलेलं प्लॅनिंग होतं. मग आता ती लोक गेस्ट रूमच्या दिशेने जायला निघतात, कारण तिथेच हा आगीचा प्रसंग जो आहे तो उभा करायचा होता त्यांना. मग आता प्रतिमासुद्धा त्यांच्यासोबत असते त्याच गेस्ट रूमच्या दिशेने जायला. दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला पोचलेले असतात, कारण त्यांना ना आता काही झालं तरीसुद्धा इथे असणाऱ्या या संतोषची जबानी घ्यायची असते. तो नेमकं तुझ्यासमोर आणि माझ्यासमोर वेगवेगळं स्टेटमेंट देतोय का, त्यावरूनच आपल्याला समजेल की नक्की त्याचं पाणी कुठे मुरतं येते. त्याच्या गोष्टी जर आपल्याला समजल्या ना, तर आपल्यासाठी ह्या गोष्टी बऱ्या पडतील, हे देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात, चैतन्य म्हणतो की तू बोलतोयस ना, अगदी आपण तसंच प्लॅनिंग करूया. एक काम करतो, मी होतो तोपर्यंत पुढे, आणि मग
मग तू ये मागून. मग आता चैतन्य पुढे जायचं ठरवतो. चैतन्य जेव्हा तिथे जातो ना, तेव्हा चैतन्य संतोषला विचारत असतो, मला जरा काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. संतोष आता त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नकार देत असतो. तो म्हणत असतो की जे काही आहे ते मी कोर्टात ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण आता चैतन्य मुद्दामून त्याची उलट तपासणी घेतो. मला आता फक्त सांग की ज्या दिवशी हा खून झाला त्या दिवशी तुझ्यासोबत अजून कोण कोण होतं. त्यावेळेला तो म्हणत असतो की मी एकटाच होतो. मी एकटंच हे सगळं काही केलेलं आहे. अच्छा, तू एकट्यानेच केलेलं आहेस का हे? मग मला सांग की तुला नेमकं कसं काय कळलं की तू सेम मेसेजेस त्या मोबाईलवरनं अर्जुनच्या मोबाईलवरनं पाठवले? मग कशा काय सगळ्या गोष्टी तुला समजल्या? म्हणजे तू ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा केल्या ह्याचं उत्तरही मला तुझ्याकडनं हवं आहे. त्यावेळेला संतोष जो आहे तो सांगू लागतो की काय आहे ना, त्या गोष्टी मॅनेज करणं माझ्यासाठी सोपं होतं, कारण ऑलरेडी त्यांचे काही मेसेज त्या मोबाईलवर होते आणि त्या ह्याचा स्टडी करून मी त्या ह्याला उत्तरं देत होतो. त्यामुळे वेगळं काही त्यात नाही आहे असं देखील आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र चैतन्य त्याला म्हणत असतो की बरं ठीक आहे. मग या सगळ्या गोष्टी संतोषकडनं कळलेल्या असतात चैतन्याला. मग आता अर्जुनसुद्धा त्याचे आता जबानी घ्यायला आलेला असतो. त्याच्याकडनं सगळं सत्य बधवून घ्यायला आलेला असतो आणि त्याच वेळेला तो त्याला विचारतो की मला एक गोष्ट सांग की जेव्हा हा सगळा काही सीन झाला तेव्हा नेमकं तुझ्यासोबत काय काय घडलं होतं? म्हणजेच तू एकटाच होता की काय? तर तो सांगतो मी एकटाच होतो. मग आता तो म्हणत असतो की मग तू ज्या चाकूने खून केला तो चाकू कुठे आहे हे देखील आता विचारलेलं असतं. मग त्याच वेळेला तो चाकू मी पूर्णपणे नष्ट केला. म्हणजे ज्या ठिकाणी मी जात असतो ना तिथले पुरावे मी पूर्णतः नष्ट करत असतो असं देखील आता बोललं जातं. मग पूर्ण पुरावे तू नष्ट करतोस, मग त्यावेळेला मला एक गोष्ट सांग, हे पुरावेसुद्धा तू नष्ट केले. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळेला तू जे काही करतोस त्याचे पुरावे तू नष्ट करतोस. पण मला असं तुझ्या बोलण्यावरनं काहीच वाटत नाही, कारण मी तुला एक गोष्ट सांगू, या आधीसुद्धा तू बऱ्याच चोऱ्या केल्या आहेस. त्या चोऱ्यांमध्ये तू सगळे पुरावे तिथेच सोडलेस, म्हणून तर तुला पोलिसांनी प्रत्येक वेळेला चोरीच्या आरोपाखाली पकडलं होतं. आणि मग आता कसे काय तू तुझ्या बोटांचे ठसे सगळे काही फुसशील? असं शक्यच नाही. हे सगळं तुझ्या एकट्याचं काम नाही आहे असं देखील मुद्दामून अर्जुन त्याची फिरकी घेत बोलत असतो. पण अर्जुनला तो सांगतो की हे सगळं काही मीच केलेलं आहे. मग आता त्याच्या ह्या चुकीच्या उत्तरांमुळेच ना अर्जुनला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या रिअलाईज झालेल्या असतात, कळलेल्या असतात की नेमकं काय आहे ते. म्हणजेच हा कोणत्या कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करतोय हे अर्जुनला समजतं आणि म्हणूनच अर्जुन त्याच्याकडे बघत असतो. तर अर्जुनला तो खोटं सांगत असतो. अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. अर्जुनने आता त्याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर अर्जुनला आता चैतन्यकडनं सुद्धा जाणून घ्यायचं असतं की त्याला नेमकं काय काय सांगितलं आहे ते. आणि म्हणूनच मग तो त्याला विचारायला सुद्धा जातो की तुला त्याने काय काय गोष्टी सांगितल्या. मग आता चैतन्य सांगत असतो की त्याच्या काही उत्तरांवरनं मला असं कळलं आहे की तो खोटं सांगतोय. म्हणजे तो मला म्हटला की तो एकटाच गेला होता तिथे आणि त्याचसोबत हे एकट्याचं काम नाही आहे, चैतन्य म्हणतो. आणि त्याचबरोबर आता अर्जुन म्हणतो की त्याने मला हेही सांगितलं की त्याने पुरावे नष्ट केलेत. एवढ्या वेळेला चोरी केलेली असताना त्याने बोटांचे ठसे नाही लपवू शकला, तर हा एवढा मोठा खून केला आहे, तर तो पुरावे कसे काय संपवू शकतो? नाही, हे शक्यच नाही. या सगळ्याच्या मागे नक्कीच कोणीतरी अजून आहे. प्रियावर तर त्यांना दाट संशय असतोच, पण अजून कोणी आहे का या सगळ्या खोलात? तेच लोक शिरत असतात. तेवढ्यातच ना अर्जुन आणि चैतन्य बोलत असताना अर्जुनला आता कॉल आलेला असतो. तर अर्जुनला सावंत इन्स्पेक्टर यांचा कॉल येतो आणि त्यांना ना तिथे शांताच्या घराजवळ एक CCTV फुटेज आहे, तिथलं फुटेज दिसलेलं असतं आणि तिथे काहीशा अंतरावर प्रियाची गाडी होती हे दिसलेलं होतं. पण प्रियाने गाडीचा नंबर जो आहे म्हणजे नंबर प्लेट ती थोडीशी लपवलेली होती, म्हणजे त्याच्यावरचा नंबर दिसत नव्हता. पण प्रियाची गाडी अचूक ओळखता येत होती आणि त्यामुळेच आता तसं काही अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांनी सांगितलेलं होतं. इन्स्पेक्टर सावंत जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतात तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की चैतन्य बघ, आता इन्स्पेक्टर सावंतनी सुद्धा प्रियाबद्दलच इन्फॉर्मेशन दिली आहे. चैतन्य म्हणतो की बरं ठीक आहे, म्हणजे आपली गाडी परफेक्ट दिशेला चाललेली आहे. मग आता चैतन्य आणि अर्जुन जे आहे
आहेत ते आता परफेक्ट वेळेवर सगळ्या ठिकाणी जात असतात. आणि तेवढ्यातच ना अर्जुनला नेमका सायलीचा कॉल येतो आणि सायलीने आता अर्जुनला कॉल करून सांगितलेलं असतं की इथे अभिषेक सुरू होतो आहे, प्लीज लवकर या. म्हणून आता अर्जुन म्हणतो की हो मी येतोच आहे बायको. आणि मग अर्जुन लगेचच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगत असतो की जर मला निघावं लागेल कारण सायलीचा फोन आला आहे, त्यामुळे मंदिरात तर जावं लागणार, असंही आता तो सांगू लागतो. जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टी तो सांगतो तेव्हा चैतन्यही म्हणतो की चालेल ठीक आहे, आपण बघूया. खरं तर आपल्याला ना ह्याच्या बायकोपर्यंत पोचायला हवं, संतोषच्या बायकोला आपण भेटू ना तेव्हाच आपल्याला काही गोष्टी खऱ्या खोट्या काय त्या समजतील. आता सायली आणि अर्जुन गाडीमध्ये असतात. खरं तर अभिषेक वगैरे झालेला असतो, रिटर्न यायला ती लोकं निघालेली असतात. तेव्हा सायली आता अर्जुनला सांगत असते की घरातलं सुद्धा काम आपलं अगदीच परफेक्ट होते. म्हणजे आता सायलीने जे प्लॅनिंग केलेलं असतं जानकी आणि सखीला हाताशी घेऊन त्याबद्दल सायली सांगत असते. आणि तेवढ्यातच ना सखीने व्हिडिओ कॉल लावलेला असतो आणि सायलीला तो व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा इथे जानकी आणि सखीने मोबाईल परफेक्ट सेट केलेला असतो, कारण जे काही झालं आहे ते सगळं काही लाईव्ह सायलीला बघता येईल यासाठी. मग आता तिथे एक फ्लॉवर पॉट असतो, तिथेच आता त्यांनी मोबाईल सेट केलेला असतो, जेणेकरून प्रियाबरोबर ते जे जे काही करतायत ते सगळं काही त्यामध्ये शूट होईल आणि सगळं सायलीला दिसेल व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. इकडे आता सखी आणि जानकी जोरजोरात ओरडत असतात की आग लागली आहे तन्वी, इथे आग लागली आहे गेस्ट रूमला, प्लीज प्लीज काहीतरी कर. मग आता जेव्हा आग लागली सांगितलं जातं तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की आई तर गेस्ट रूममध्ये नाही आहे, ती मगाशी बाहेर होती. अगं नाही, तुझी आई आतमध्येच आहे, मगाशी ती मला म्हटली की मी आराम करायला जाते आणि मी गेस्ट रूममध्ये आहे, ती वाचव तिला, आग लागली आहे. आतमधून आता प्रतिमाचा सुद्धा आवाज येत असतो. प्रतिमासुद्धा आता रडत असते आणि सांगत असते की तन्वी इथे खूप जास्त आग लागली आहे, प्लीज प्लीज मला वाचव. तर आता जानकी म्हणत असते की काकू तुम्ही काळजी करू नका, थांबा थांबा, तन्वी येते तुम्हाला वाचवायला. आता इथे प्रियाला जानकी सांगत असते की जा तुझ्या आईला वाचव, तुझ्या आईला तुझी गरज आहे, असं करू नकोस, असं देखील आता सांगितलं जातं. पण इथे प्रिया कुठे ऐकते. प्रिया म्हणत असते की नाही मी नाही जाऊ शकत, थांब, मी ना एक काम करते, अश्विनला कॉल करते, अश्विनला बोलवून घेते. त्याच वेळेला आता हे सगळं काही चाललेलं असतं ते प्रतिमा आणि सुमन बघत असतात. प्रतिमा आणि सुमन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघतात ना तेव्हा त्यांना तर धक्काच बसतो. आणि त्याच वेळेला आता प्रियाला जानकी म्हणत असते की तुला वेड लागले का, आता तुला तुझ्या आईला वाचवणं गरजेचं आहे आणि तू ह्याला त्याला कॉल का करत बसते आहेस, पहिल्यांदा जा आणि त्यांना वाचव. या गोष्टी आता तिला सांगितल्या जातात पण तरीसुद्धा ती काही केलं ऐकायला तयार नसते. त्यातच आता जानकीला संताप येतो. जानकी म्हणत असते की अगं ती तुझी आई आहे आणि तू तुझ्या आईला वाचवायला सुद्धा जात नाही आहेस, कशी असशील का तू. अगं मला माहिती आई आहे पण मला आगीत नाही, मी एक काम करते, मी त्यापेक्षा ना फायर ब्रिगेडला कॉल करते आणि मग इकडे आग विझवायला बोलवते. पण तन्वी म्हणजेच प्रिया काही स्वतः त्या आगीत पुढेही जात नव्हती. या सगळ्या काही गोष्टी ना आता इकडे जानकी सखीला कळत होत्या आणि त्यासोबत प्रतिमाचं मन तर आता एकदमच हेलावून गेलेलं होतं. तिला वाटत असतं की आपली मुलगी ही आपली रक्ताची आहे, आपल्यासाठी या आगीतसुद्धा उडी मारेल, पण तसं झालेलं नव्हतं. ती जराही पुढे येत नाही. वरती आता ह्याला त्याला फोन लावायचं म्हणत असते. मग जानकी तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणत असते की इथे तुझी आई आगीत होरपळते आणि तुला त्याचं काहीच पडलेलं नाही आहे. मग इथे जेव्हा तिला असं बोललं जातं ना तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं तू मला का बोलतेस, मी करते ना अरेंजमेंट. पण आता जानकी सांगत असते की ऐन वेळेला जेव्हा तुझी आई आगीत होरपळते तेव्हा तू ह्याला त्याला फोन करण्यापेक्षा स्वतः तुझ्या आईला वाचवायला जाऊ शकत नाही आहेस का, कसलं तुझं आईवरचं प्रेम. सखी आणि त्याचसोबत जानकी दोघीही प्रियावर संतापलेल्या असतात आणि जोरजोरात तिच्यावर आवाज करून बोलत असतात. पण प्रियाचा यावर परिणाम होत नाही. प्रिया सरळ म्हणते की 2 मिनटं थांबा, मी फायर ब्रिगेडला कॉल करते, ते आता येतील इथे आग विझवायला, मग सगळ्या काही गोष्टी नीट होतील, असंही आता उगाचच प्रिया सांगत असते. प्रियाला माहिती आहे आपण जर या आगीत गेलो तर उगाच काहीतरी आपल्याला व्हायचं आणि आपण काहीतरी करून बसायचो, त्यापेक्षा ती आता बाहेरच राहिलेली होती. तिला प्रतिमाशी ना घेणं ना देणं होतं, तिला काही फरक पडत नव्हता. आणि या सगळ्या काही गोष्टी ना जानकीने बरोबर ओळखलेल्या होत्या. त्याशिवाय प्रतिमाचं मन जे आहे ना ते सुद्धा आता पूर्णपणे मोडून गेलेलं होतं. बिचारा प्रतिमाला असं वाटत होतं की निदान सायली जशी कल्पनासाठी जर हात भाजला होता तेव्हा कशी एकदम
सगळं काही सोडून धावत पळत आली होती, तशी आपली तन्वी एवढी आग बघितल्यानंतर आपल्या प्रेमासाठी, आपल्या आईसाठी धावत येईल. पण इथे सगळं काही चुकीचं घडलेलं होतं. इथे तसं काहीच झालेलं नव्हतं आणि तसंच ती सुमनला सांगत होती. सुमन म्हणत असते प्रतिमाला की निदान तुम्हाला या सगळ्या गोष्टींमुळे वहिनी या सगळ्या गोष्टी तर कळल्या ना, की काय आहे ते, म्हणजे तुमच्याबद्दल तिचा काय विचार आहे ते, या गोष्टी तर तुम्हाला समजता आहेत ना. बघितलं ना, हे असं आहे. पण सायलीने बरं झालं तुमचे डोळे तरी उघडून दिले, असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा कुठे इकडे प्रतिमाला समजतं की प्रिया काही कामाची नाही आहे. म्हणजेच प्रियाने ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या एकदम भयंकर अशा आहेत. त्यातच ती आपला जीव वाचवायला सुद्धा आज आली नाही आहे. त्यावरूनच आता सुमनने प्रतिमाला बऱ्याच गोष्टी सांगून तिचे डोळे उघडवलेले असतात. अक्षरशः तिचे डोळे उघडल्यानंतर तिला समजतं की बरोबर सायली बोलत होती ते अगदी बरोबर आहे. याचा अर्थ तन्वीचा आपल्यावर काही जीव नाही, तिचा आपल्यावर प्रेम नाही. जर खरंच ती आपलेपणाने जर असली असती ना, तर तिने सगळ्या काही गोष्टी सोडून आपल्यासाठी ती का होईना धावत आली असती. पण ती आपल्यासाठी आली नाही धावत, याचाच अर्थ समजून जायचं की नेमकं काय आहे. इकडे आता सायली अर्जुन देखील आता त्याच गोष्टीबद्दल बोलत असतात की बघितलं, एवढं सगळं होऊन सुद्धा प्रिया पुढे सरसावली नाही. याचा अर्थ प्रियाला काही वाटत नाही आहे. ती थोडी ना प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी आहे. जर खरंच ती असली असती तर सगळं काही सोडून ती आधी त्या आगीत गेली असती उडी मारून. दुसरीकडे आता नागराजला भेटायला, त्यासोबत महिपतला भेटायला सचिन आणि साक्षी आलेले असतात. साक्षी आता महिपतशी बोलत असते की अण्णा तुम्हाला कसं वाटतंय, बरे तर आहात ना. त्यावेळेला अण्णा म्हणत असतात की हो मी आता बरा आहे, मला काहीसुद्धा झालेलं नाही आहे आणि तू काळजी करू नकोस, तू तर ठीक आहेस ना. त्यावरती म्हणते की सचिन आहे, सचिनच्या बरोबरीला मी राहते म्हणून मी बरी आहे, नाहीतर माझंसुद्धा काय झालं असतं ना, खरंच अण्णा मलासुद्धा माहीत नाही. मग आता इकडे अण्णा जे आहेत म्हणजे महिपत साक्षीला सांगत असतात की तू काळजी करू नको, इथून मी सोडून आलो ना की मी तुझ्यासोबत एकदम व्यवस्थित राहणार आहे. मी आता हे सगळे गुन्हेगारी वगैरे सगळं काही सोडून देणार आहे. आपण व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित जगायचं आणि मी इथून सोडून आलो ना की सचिन आणि तुझं लग्नसुद्धा मी लावून देणार आहे, असं देखील आता महिपत जो आहे तो साक्षीला सांगत असतो. साक्षी म्हणते खरंच अण्णा तुम्ही खरंच या सगळ्या गोष्टी सोडणार आहात ना, की हो 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 मी सोडणार आहे. मी तर तुला सांगितलं होतं ना या सगळ्या गोष्टींमध्ये आता मला इंटरेस्ट नाही, म्हणजे तूच मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या पण तेव्हा मी तुझं ऐकलं नाही. पण आता मला बऱ्याच गोष्टी कळत आहेत, त्यामुळे मी आता या सगळ्या गोष्टी सोडणार आहे आणि एकदम चांगल्या मार्गाला राहणार आहे, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा इकडे असणारा हा नागराज जो आहे ना, तो मात्र आता सचिनशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो की बघितलं का, सध्या असं काहीसं चाललं आहे ह्याचं, सारखं सारखं चांगलं वागणारे म्हणतोय आणि सगळी गुन्हेगारी सोडणारे, काय ह्याचं. अरे तू मला सोडवायच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न कर ना, म्हणजे तू महिपतला तर सोडवतोयस, मग मलासुद्धा सोडव, असंही आता सांगितलं जातं. त्यावर सचिन म्हणत असतो की तुम्हाला ना मी सोडणार आहेच ना, माझे त्यासाठी प्रयत्न तर सुरू आहेत, पण पहिल्यांदा मला ह्याची सुटका करू द्या. पहिल्यांदा मी महिपतची सुटका करतो, मग तुझ्या सुटकेचं बघूया, असंही आता इकडे जो सचिन आहे तो सांगत असतो. सचिनने बऱ्याच गोष्टी नागराजला सांगितलेल्या असतात आणि तो म्हणतो की हे काही नाही, हे इथून बाहेर सुटलं ना की परत तेच गुन्हेगारीच करणार आहे, हे फक्त दाखवायला आहे, हे सचिन डायरेक्टली नागराजला बोलतो. नागराज म्हणतो पण माझ्या सुटकेचं काय. मग सचिन त्याला सांगतो की काही नाही, एकदा का महिपत अण्णांना सोडवलं ना की तू मग इथून पळ काढायचं आहे, म्हणजे तू इथून सुसाट पळायचं आहे, हे सुद्धा सांगितलेलं असतं. मग नागराज म्हणतो की ह्या गोष्टी तर मला महिपतसुद्धा सांगतोय, पण आता तर हा चांगला वागायला लागला, त्याच्यामुळे मला डाऊट येतोय की मी इथून सुटणार आहे की नाही. तर सचिन म्हणतो की तू काळजी करू नको, अण्णांना इकडनं एकदा सोडवलं ना की तुझ्यासुद्धा इकडनं बाहेर पडण्याची व्यवस्था मी करतो, असं देखील सचिन नागराजला सांगत असतो. मग नागराज आता सचिनच्या भरोशावर असतो. त्याला आता सचिनवर विश्वास वाटत असतो की खरंच सचिन आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढेल आणि सचिनने तसं त्याला सांगितलेलं सुद्धा असतं ना, म्हणून त्याला आता सचिनवर पूर्ण कॉन्फिडन्स असतो की महिपतला सोडवण्यासाठी हा प्रयत्न करतोय तर आपल्याला सुद्धा हा बाहेर काढेल. त्यामुळे नागराज आता सचिनवर खुश असतो. आता महिपतचं जे काही वागणं असतं ते मात्र नागराजला पटत नसतं, कारण महिपत थोडा वेगळंच वागत होता. अगदीच त्याचं वागणं पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये चेंज झालेलं होतं. जो नेहमी राडे करण्याची भाषा करायचा, गुन्हेगारी करण्याची भाषा करायचा, आज तो अक्षरशः म्हणत असतो की आता मी सगळं काही सोडून ठेवले, त्यामुळेच कसं तरी वाटत असतं
दुसरीकडे प्रिया जी आहे ती फोन करतच बाहेर आलेली असते, तर तिच्या मागे जानकी आणि सखीसुद्धा येतात आणि तिला जोरात ढकलतात आणि तिला म्हणत असतात की तुला काय वाटलं हे सगळं काही फक्त आम्ही दाखवण्यापुरती केलं आहे का, तुला आता खरी मजा कळेल. आणि त्याच वेळेला तिथे आता सायलीसुद्धा असते. मग आता प्रतिमा आत्याला वाचवण्यासाठी कोणतेही तू प्रयत्न करू नकोस, कारण प्रतिमा आत्याला काही झालेलं नाही आहे. तुला आम्ही फक्त ते मुद्दामून सांगत होतो, प्रतिमा आत्यांना तुझी परीक्षा घ्यायची होती की तू काय करू शकतेस, कुठपर्यंत जाऊ शकतेस, त्यांना वाचवू शकतेस का, पण त्या परीक्षेत तू नापास झालीस, पण आता वेळ तुझी आहे. आणि मग असं बोलूनच ना आता मात्र जानकीने माचीसची काडी पेटवलेली असते आणि माचीसची काडी पेटवून तिने पूर्ण रिंगण केलेलं असतं या प्रियाच्या भोवती आणि ते रिंगण पूर्णपणे पेटवून लावलेलं असतं. प्रिया आता घाबरलेली असते, प्रियाला भीती वाटत असते. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते तुझी गरज होती तेव्हा तर तू तिथे उभी नव्हतीस आणि आता तुला असं वाटतं का की आम्ही तुला वाचवावं, तू काय केलंयस आमच्यासाठी, असंही आता म्हटलं जातं. पण प्रिया आता खूप जास्त रडत असते, घाबरत असते, अशीच विनंती ती करत असते. पण आता मात्र प्रिया घाबरलेली असते, कारण सायलीने प्रत्येक प्लॅनमध्ये प्रियाला जबरदस्त असं अडकवलेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रियाची लाही झालेली असते त्या आगीमुळे. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की रविराज आलेले असतात आणि रविराजांचे अक्षरशः प्रिया आता पाय धरत असते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही तरी मला समजून घ्या. पण आता रविराज इतके संतापलेले असतात ना की रविराजने डायरेक्टली सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही या मुलीला का म्हणून घरात ठेवून घेताय, तुम्ही आताच्या आता या मुलीला घराबाहेर काढा, या मुलीची जराही जागा नाही या घरात राहण्याची, या घरात लायकी पण नाही आहे. प्रताप तू का ठेवलं या मुलीला घरी, आताच्या आता काढून टाक. पण आता सायलीच म्हणत असते की काही ना काका, की थोडे दिवसासाठी का होईना थांबवलं आहे, कारण हिच्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला अर्धवटच गोष्टी कळलेल्या आहेत असं देखील आता म्हटलं जातं. पण रविराज यांना संताप झालेला असतो, कारण त्यांना असं वाटत असते की ही मुलगी, आपण हिला मुलगी मानत नाही आहे, पण ह्या लोकांना त्यामुळे किती त्रास होतोय का, तर ह्यांच्या घरात ही दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायली आणि अर्जुन संतोषच्या बायकोला भेटायला जातात. तर तिच्याकडनं कळलेलं असतं की तिच्या हृदयाला होल आहे आणि त्या ऑपरेशनसाठीच पैसे जमा करायचे म्हणून ते हे सगळं काम करतोय. मग आता सायली अर्जुन तिला आपल्या पार्टीमध्ये घ्यायचं ठरवतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.